Hello children, I am Dr. Anil Pankade from Sritilok Jain Vidyalay Pathardi. Welcome in today's session. Children, you know that for your bright future, mathematics is very important. Today, we will discuss about Roman numerals. So, today I am going to discuss with you about the first chapter of Standard Fifth, that is रोमन न्यूमरल्स. मराठीमध्ये त्याला रोमन संख्या चिन्हे असे म्हणतात. त्या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, स्टँडर्ड फिफ्थ. पार्ट 1, Roman numerals. Introduction is given here as at the old time, means in Europe, Roman capital letters were used to write numbers. That is why they were called Roman numerals. Means in Europe, at the ancient times, some capital letters were used for writing numbers. And such letters, or they are called at that time symbols, are known as a Roman numerals. You know that in India, we used this type of numbers. Watch or observe the clock. It shows time. You can easily read or write all these numbers from 1, 2, 3, 4, 5 and so on up to 12. All these numbers are very simple. You can easily read and write them because of you are all familiar with these numbers. These numbers are called इंटरनॅशनल नंबर्स. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवरती एक घड्याळ दिसत आहे. त्या घड्याळातली जी काही अंक आहेत 1, 2, 3 याप्रमाणे 12 पर्यंतच्या संख्या आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. या संख्यांचा उपयोग करून आपल्याला ते घड्याळ वेळ सांगत आहे. हे सगळे अंक, त्या संख्या आपल्या ओळखीच्या आहेत, कारण आपण त्या संख्यांना परिचित आहोत. त्या संख्यांना आंतरराष्ट्रीय संख्या असे म्हणतात. आणि या संख्या लिहिण्यासाठी 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या 10 अंकांचा वापर केलेला आहे. आणि म्हणून या प्रकारच्या अंकांचा, म्हणजेच या प्रकारच्या संख्याचिन्हांचा वापर करून ज्या संख्या लिहिल्या जातात ना, त्याला दशमान पद्धत म्हणतात, इंटरनॅशनल नंबर सिस्टीम असे म्हणतात. आणि हिचा वापर जगभरात केला जातो. परंतु रोमन मेथड ही एक संख्या लिहिण्याची युरोपियन देशामधली प्राचीन पद्धत आहे. त्या ठिकाणी या अंकांसाठी विशिष्ट असे चिन्ह वापरले जात असायचे. लेट्स वॉच धिस क्लॉक. It also shows time. But what the difference in between previous clock and this clock? Yes, in this clock some symbols are used for denoting time. Very first, you can easily say that I, V and X are repeated here. Using I, V and X, all remaining numbers are written. That's why in Roman method, you know that there are main symbols, or all these symbols, especially I, V and X, are known as a basic symbols. विद्यार्थी मित्रांनो, या घड्याळामध्ये सुद्धा आपल्याला वेळ समजते. पण एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की या घड्याळात संख्या वापरलेल्या दिसत नाहीयेत. काही चिन्हांचा वापर केलेला आहे. ते चिन्ह हे कॅपिटल लेटर्स आहेत. आय, व्ही आणि एक्स या 3 प्रमुख सिम्बॉलचा वापर करून संख्या लिहिलेल्या आहेत.
रोमन पद्धतीमध्ये ही संख्या चिन्ह वापरली जातात. आय, व्ही आणि एक्स या संख्यांना रोमन मेथडमध्ये बेसिक सिम्बॉल्स म्हणतात. मूलभूत संख्या असं म्हणतात. आता या बेसिक सिम्बॉलचा वापर करून संख्या कशा लिहिल्या जातात या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. त्या लिहिण्यासंदर्भात काही नियम आहेत, रूल्स आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. मीन्स रूल्स फॉर रायटिंग नंबर्स युझिंग रोमन न्यूमरल्स. न्यूमरल्स याचा अर्थ आहे अंक. संख्या लिहिण्यासाठी रोमन मेथडमध्ये जे सिम्बॉल्स वापरले जातात ते कसे वापरायचेत या संदर्भात काही नियम आहेत. त्यातला पहिला नियम अतिशय सोपा आहे. रूल फर्स्ट, इफ आयदर ऑफ द सिम्बॉल्स आय कॅपिटल आय स्पेशली और एक्स capital X here is written consecutively 2 or 3 times, their sum total is number they make. या नियमाचा अगदी साधा अर्थ असा आहे की रोमन मेथडमध्ये आय आणि एक्स जर क्रमाने लिहिले असतील 2 किंवा 3 वेळेस तर त्या रोमन संख्येची किंमत काढताना बेरीज केली जाते. त्यांची जी काही बेरीज येईल ती बेरीज म्हणजे ती संख्या असते. मीन्स इफ आयदर ऑफ द सिम्बॉल्स आय और एक्स इज रिटन कॉन्सिक्युटिव्हली 2 or 3 times, then sum total is the number they make. For example, I. It means that 1 plus 1 is equal to 2. Means 2 times I is equal to 2. Then next example, x means 10 plus 10 equal to 20. On the same way, triple I means 3 times I. It becomes 1 plus 1 plus 1, that is 3. Then triple x and x is equal to 10 plus 10 plus 10 equal to 30. म्हणजे या नियमाच्या आधारे आपण ती संख्या कोणती आहे ती ओळखू शकतो. पण आणखी एक महत्त्वाचा भाग यात आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आय आणि एक्स जास्तीत जास्त आपण 3दा वापरू शकतो. आय आणि एक्स हे सिम्बॉल्स आपण जास्तीत जास्त 3दा वापरू शकतो. तो नियम आपण पाहणार आहोत इन द फॉर्म ऑफ रूल नंबर 2. दॅट इज सिंपल रूल. द सिम्बॉल्स आय or x can be repeated consecutively for a maximum of 3 times and the numeral v is never repeated. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आय आणि एक्स आपण क्रमाने जास्तीत जास्त 3 वेळेस लिहू शकतो. दोनच सिम्बॉल आय आणि एक्स. द न्यूमेरल v is never repeated. व्ही हे अक्षर पुन्हा पुन्हा म्हणजे 2दा किंवा 3दा कधीही वापरलं जात नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रोमन संख्यातलं बेसिक सिम्बॉल असलेलं व्ही हे लेटर नेव्हर रिपीटेड. त्याची आपण द्विरुक्ती किंवा तिसऱ्यांदा वापर करू शकत नाहीत, अर्थात क्रमाने. हे आपण जर का लक्षात ठेवलं की आपल्याला रोमन संख्या लिहिणं अतिशय सोपं जातं. यानंतर आपल्याला तिसरा रूल त्या ठिकाणी पाहायचा आहे. तो तिसरा रूल आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर करणार आहे. काय आहे तिसरा रूल? तर when either
I or V is written on the right of the symbol of a bigger number, its value is added to the value of the bigger number. हा तिसरा नियम आहे. जेव्हा आपण I किंवा V या बेसिक सिम्बॉलच्या उजवीकडे एखादं रोमन संख्याचिन्ह वापरतो, तेव्हा मूळच्या संख्येतील मोठ्या अंकाच्या किमतीमध्ये त्याची व्हॅल्यू ॲड केली जाते. आता हा नियम समजण्यासाठी आपण काही उदाहरणे बघूयात. फॉर एक्झाम्पल, व्ही आय इक्वल टू 5 + 1 = 6. व्ही आय याचं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्या सहज लक्षात घेऊन जाईल, व्ही हा जो काही सिम्बॉल आहे त्याच्या राईट हँड साईडला आय लिहिला आहे आपण. व्ही हा बिगर नंबर आहे. कशापेक्षा? तर आय पेक्षा. आणि यावेळेला काय केलं जातं, बिगर नंबरमध्ये राईट साईडला लिहिलेल्या सिम्बॉलची किंमत मिळवली जाते. and that's why vi means 5 + 1 = 6. Another example, xi, it becomes as 10 + 1 according to the rule, and that's why its value is 11. The next is xv. Here bigger number is 10 and right hand side ला लिहिलेला नंबर आहे v आणि म्हणून त्याची किंमत झाली 15. xv means 15. Then one more example, xii, triple I means 3, and that's why 10 + 3 is equal to 13. या नियमाच्या आधारे आपण मोठ्या संख्येच्या उजवीकडे रोमन सिम्बॉल जर वापरला तर त्या मोठ्या संख्येमध्ये त्या रोमन सिम्बॉलची व्हॅल्यू ॲड करतो. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आपल्याला त्या दिलेल्या रोमन न्यूमरलची अर्थात रोमन नंबरची व्हॅल्यू इंटरनॅशनल नंबर सिस्टीममध्ये काय आहे ते अगदी सहजासहजी शोधता येतं. ओके, त्यानंतर आपल्याला या संख्येच्या संदर्भातला शेवटचा आणि महत्त्वाचा नियम समजून घ्यायचा आहे, दॅट इज रूल नंबर 4. जर आपण मोठ्या त्या संख्येमध्ये त्या सिम्बॉलच्या उजवीकडे लिहिल्यावर काय होतं हे अभ्यासलं, डावीकडे जर लिहिलं तर काय होतं ते या रूलमध्ये दिलेलं आहे. When I is written on the left of v or x, then its value is subtracted from the value of v or x. So the symbol I is not written more than once before v or x. या रूलमध्ये आपल्याला सांगितलंय की जर v किंवा x च्या डावीकडे आपण एखादा रोमन सिम्बॉल लिहिला, स्पेशली आय जर लिहिलं, तर त्याची किंमत बिगर नंबरमधून सबट्रॅक्ट केली जाते, म्हणजे वजा केली जाते. आणि त्याचबरोबर हे लक्षात ठेवायचं आहे, सिम्बॉल आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही ऑर एक्स. डावीकडे व्हीच्या किंवा एक्सच्या आय आपण फक्त आणि फक्त एकदाच लिहू शकतो. त्यापेक्षा जास्त वेळेस किंवा जास्त आय आपण त्या लेटरच्या डावीकडे लिहू शकत नाहीत. इट्स अ रूल. फॉर एक्झाम्पल, आय व्ही. हिअर आय इज रिटन बिफोर दी व्ही आणि म्हणून त्याची किंमत कशी काढली जाते, बिगर नंबर आहे व्ही, लेफ्ट साईडला जर आय लिहिला तर तो वजा केला जातो, म्हणून -5 = 4. आय व्ही म्हणजे 4. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक संख्या आपण बघणार आहोत, आय एक्स. बिगर नंबर इज एक्स, इट्स व्हॅल्यू इन इंटरनॅशनल मेथड इज 10 and I is written here on the left of x, that's why subtracted 1 from 10 we get here 9, and that's why ix means 9. अशा प्रकारे v आणि x च्या डावीकडे जर i लिहिला तर त्याची किंमत काढताना मोठ्या संख्येतून
तो वजा केला जातो, त्याची किंमत वजा केली जाते. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही ऑर एक्स. अँड फॉर दॅट पर्पज 8 इज नॉट रिटन ॲज IIX. हे आपल्या लक्षात राहावं म्हणून मुद्दाम या ठिकाणी एक उदाहरण दाखवलेलं आहे, दिलेलं आहे की एक्सच्या डावीकडे दोनदा आय लिहिलाय. म्हणजे आपण काय करणार, रूलप्रमाणे 10तून 2 वजा करून 8 लिहिलं असं सांगणार. बट रिमेंबर दॅट आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही ऑर एक्स, अँड दॅट्स वाय वी कॅनॉट रिटन 8 ॲज IIX. आणि म्हणून आपण 8 या पद्धतीने लिहित नाहीत. 8 लिहिला जातो VIII, कारण आय आणि एक्स ही अक्षरं आपण जास्तीत जास्त 3दा क्रमाने लिहू शकतो. हे आपण याच्या अगोदरच्या नियमामध्ये अभ्यासलेलं आहेच. विद्यार्थी मित्रांनो, असे हे अतिशय सोपे असे 4 नियम होते. आपण त्याचे जस्ट रिव्हिजन करूयात. पहिला रूल आपल्याला सांगत होता की जर आपण आय आणि एक्स क्रमाने लिहिले, जास्तीत जास्त 2दा किंवा 3दा, तर त्यांची बेरीज म्हणजे ती संख्या असते. हे आपण पहिल्या रूलमध्ये अभ्यासलं. त्यानंतर आपल्याला दुसरा रूल त्या ठिकाणी सांगितलेला होता की जो अतिशय सोपा होता. आय आणि एक्स repeated consecutively for maximum of 3 times. The numeral v is never repeated. I आणि x जास्तीत जास्त 3दा आपण वापरू शकतो. v रिपीट केलं जात नाही. त्यानंतर आपण तिसरा रूल अभ्यासलेला होता. त्यात सांगितलेलं होतं I आणि v is written on the right of the symbol of a bigger number. At that time its value is added to the value of a bigger number. I आणि v ही अक्षर जर का बिगर नंबरच्या उजवीकडे लिहिली तर त्या संख्येमध्ये या आय किंवा v ची व्हॅल्यू मिळवली जाते. आणि शेवटचा रूल आपण पाहिला होता की जर अक्षर डावीकडे लिहिलीत v आणि x तर किंमत काढताना, व्हॅल्यू काढताना त्यामधून वजा केली जातात. मोठ्या संख्येतून आयची किंमत वजा केली जाते. आणि त्याचबरोबर आपण हेही अभ्यासलं होतं, आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही. अशा रीतीने या 4 नियमांचा वापर करून आपण 1 ते 20 पर्यंतच्या संख्या सहजासहजी लिहू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हे लक्षात आलं असेल की जर मोठी संख्या असेल तर काय, आपण या रूलच्या मदतीने, या सिम्बॉलच्या मदतीने काही संख्या लिहू शकतो. समजा आपल्याला 40 संख्या लिहायची, मग 40 लिहिण्यासाठी काय करणार? हाऊ टू राईट 40 बाय युझिंग रोमन न्यूमरल्स. x x x आपण जास्तीत जास्त 3दा लिहितो, 30 पर्यंत आपण गेलो. मग 40 साठी काय? तर जसं की आपण आय, व्ही आणि एक्स हे बेसिक सिम्बॉल रोमन मेथडमध्ये वापरतात हे अभ्यासलं, त्याचप्रमाणे मोठ्या संख्या लिहिण्यासाठी आणखी काही सिम्बॉल्स, कॅपिटल लेटर्स रोमन मेथडमध्ये वापरले जातात. आणि ते आहेत एल, सी, डी आणि एम. एल वापरलं जातं 50 साठी, मीन्स L represents 50, C represents 100, D represents 500 and M represents 1000. Once again, L represents 50, C represents 100, D represents 500 and M represents 1000. You can easily apply all the 4 rules while you are going to write a bigger number as it is. For example, 40. L
represents 50, and if you write x on the left side of a L, at that time value becomes as 50 minus 10, that's why 40. म्हणजे आपल्याला 40 ही संख्या लिहिताना काय करावं लागेल, तर एलच्या डाव्या बाजूला आपण एक्स जर लिहिला तर आपल्या नियमानुसार 50 वजा 10 म्हणजे 40 ही संख्या आपल्याला मिळेल. अँड दॅट्स वाय यू कॅन इझिली राईट 40 ॲज XL. Suppose another example is given to you as 90, and we have to ask to write 90 by using, or how to write 90 in Roman method. You know that capital letter C is used for writing 100 in Roman method. That's why you can easily put x on the left side of a C, and it becomes XC. XC is equal to 100 minus 10, and that is 90. Then suppose another example is given to you as 91. 91 ही संख्या आपण कशी लिहिणार? 91 लिहित असताना आपल्याला काय करायचंय बघा. आपण 90 साठी XC वापरतो. C म्हणजे 100. त्याच्या डाव्या साईडला x लिहिलाय म्हणजे वजा 10 झालेत 90, आणि त्याच्या उजव्या साईडला I लिहिला की 1 म्हणजे 90 अधिक 1 म्हणजेच 91 ही संख्या आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. मीन्स इन धिस वे यू कॅन इझिली रीड अँड राईट सम रोमन न्यूमरल्स अप्लाइंग or adding or using Roman rules. But you know that students, it is not easy to read and write numbers using such types of Roman numerals. It also makes calculations very difficult. And so that numbers 0 to 9 means specially 10 digits are used in a particular system. The value of a digit depends upon its place in the number, and this system of writing numbers is called a decimal system. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या सगळ्या या लेक्चरमधून आपल्या लक्षात आलं असेल की रोमन संख्यांचा वापर करून आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन किंवा कॅल्क्युलेशन करणं जरा कठीण जातं. आणि म्हणूनच की काय 0 ते 9 हे 10 अंक वापरून आपण संख्यांचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन अगदी सहजासहजी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या संख्येतील अंकाच्या स्थानानुसार आपल्याला स्थानिक किंमत त्या अंकाची कळू शकते. आणि या प्रकारच्या सिस्टीमला, संख्या लिहिण्याच्या पद्धतीला डेसिमल नंबर सिस्टीम असं म्हणतात. दशमान पद्धत असं तिला नाव आहे. आणि मॅथमॅटिशियन्स ऑफ एन्शियंट इंडिया इन्व्हेंटेड द डेसिमल सिस्टीम ऑफ रायटिंग नंबर्स अँड बिगेन टू यूज इट. प्राचीन भारतीयांनी ही दशमान पद्धत शोधून काढलेली आहे आणि हिचा वापर प्राचीन काळापासून केला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लॅटर दिस सिस्टीम वॉज ॲक्सेप्टेड इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड बिकॉज इट वॉज सिम्पल अँड कन्व्हिनियंट. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे की ही जी काही नंबर सिस्टीम आहे, दशमान पद्धत जी काय आहे ती भारतीयांनी शोधून काढलेली आहे. ती अतिशय सोपी आहे, कुणी पण सहजासहजी वापरू शकतं. आणि ती सोपी असल्यामुळे, कन्व्हिनियंट असल्यामुळे, सोयीची असल्यामुळे जगभरातील सर्वांनीच ती स्वीकारलेली आहे. जगभरातील सगळेच लोक तिचा वापर करतायत आणि तिला डेसिमल नंबर सिस्टीम असं म्हणतात.
अशा रीतीने आपण रोमन न्यूमरल्स या चॅप्टरची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. या संदर्भात किंवा या रूलचा सगळे आपण वापर करणार आहोतच आणि या रूलचा वापर करून आत्ता सांगितलेल्या माहितीच्या आधारे आपण या चॅप्टरवर आधारित असलेला प्रॉब्लेम सेट 1 सोडवणार आहोत, पण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.